बाकी याच्या पुढे काही नाही. म्हणजे पवार साहेब आणि मोदी हे दोघं खूप मोठे लोक आहेत. अनिशचंही भेटणं होत नसेल आणि माझं इथं भेटणं नाही. पवार साहेबांना तुम्ही तेव्हा पहिल्यांदा भेटलो जेव्हा ते जंतर मंतरवर आले आणि तेही याकरता आले होते, त्यांना विचारायचं होतं जी मारहाण झाली होती मुलांना त्याच्याबद्दल ते चर्चा करण्यासाठी आले होते. अरे हा नाही, थांबा हा महत्वाचा. जे ट्रक होते ते पुन्हा 3 टप्प्यावर एका पत्रकाराने समोर आणलेले आहे की मग पहिल्या दिवशी सांगितलं की आम्ही ते कुठेतरी ऍक्सिडेंट झाला होता म्हणून ते खाली करून टाकलं, दुसऱ्या दिवशी तो ट्रक दिसला, आंदोलनस्थळी दिसला, दुसऱ्या दिवशी असं काहीतरी बरंच सिक्वेन्स हे मी स्वतः मला कळाले वाटतं. हे आता म्हणजे आता नाही कळालंय, हे तुम्हाला उशिरा कळालंय. हे तुम्हाला उशिरा कळालंय. 19च्या रात्री आणि 20 तारखेला सकाळी 5:30 वाजता ते ट्रक मी स्वतः पाहिले होते. दगडांनी भरून आणलेले ट्रक दिल्ली पोलिसांनी लावले होते आणि फक्त ट्रकच नव्हते, एक ऑलरेडी डॅमेज झालेली व्हॅन तिथं उभा केलेली होती जंतर मंतर जवळ. आणि जेव्हा मी पोलिसांना विचारलं, मी तर व्हिडिओ काढून मी स्वतः ट्विट केला होता, तुम्ही 20 तारखेचं माझं ट्विट बघा. सकाळी 6 वाजता मी ट्विट केलं होतं की ट्रक दगडांनी भरलेला ट्रक हा सेंट्रल दिल्ली सारख्या सेन्सिटिव्ह ठिकाणी आला कस काय आणि त्याच्या बाजूलाच एक तुटलेली व्हॅन कस काय उभा झाली. तेव्हा तर आमचा मार्चही सुरू झालेला नव्हता. तर पोलिसांनी हे आधीच प्लॅनिंग केलं होतं की एक दगडांनी भरून ट्रक आणून ठेवायचा, एक आधीच फुटलेली व्हॅन उभा करायची, म्हणजे दुसऱ्या दिवशी सांगता येईल विद्यार्थ्यांनी दगडफेक केली. दगडफेकचं हे पूर्ण जे प्लॅनिंग होतं हे ऑर्केस्ट्रेट पूर्ण दिल्ली पोलिसांनी केले. आणि मला याची आशंका जेव्हा होती तेव्हा मी स्वतः डीसीपीला जाऊन भेटलो आणि मी डीसीपीला विचारलं हा दगडांनी भरलेला ट्रक इथं आला कस काय. डीसीपी मला म्हणता अरे अभिजित तुम्ही काही विचार करताय, हा एमसीडीचा ट्रक आहे, बांधकाम जे चालू होतं हा त्याचा सगळा हा तो डेब्रिस त्याचं आहे म्हणे, बांधकाम जे चालू आहे. ते म्हणलं तुम्ही दुसरं कोणाला येड्यात काढा, आम्हाला येड्यात काढू नका. आम्हाला माहिती आहे पोलीस कशा प्रकारे अमित शहाची ऑर्डर फॉलो करते आणि कशा प्रकारे आधीच दगडांनी भरलेले ट्रक उभा करते, एक तुटलेली गाडी उभा करते आणि नंतर बीजेपीचे गुंडे येतात, तेच दगड घेऊन बीजेपीचेच गुंडे पोलिसांवर फेकतात. आणि नंतर एकंदरीत असं सांगायचं की जे लोक विरोध प्रदर्शन करत होते, जे लोक आंदोलन करत होते त्यांनी दगडफेक केली. पोलीस, बीजेपीचे गुंडे हे सगळे सुनियोजितपणे 60 गाठीत यांचं सगळं हे प्लॅनिंग चालू असतं. आणि पहिली वेळ नाहीये, किसान आंदोलनमध्ये हेच केलेलं आहे, सीएनआरसी मध्ये हेच केलेलं आहे. जेव्हा जेव्हा आजकाल या देशात आंदोलन होतं तेव्हा दिल्ली पोलीस आणि बीजेपी यांची ट्युनिंग कशी असते हे आपल्याला दिसून येतं. प्रयत्न केले आहेत आणि सुरूही राहतील. अभिजित विषय असा आहे की जर समजा सगळ्या विरोधकांनी एक म्हणून आंदोलन केलं पुढच्या काळामध्ये या विषयावर, तर तुम्ही कॉक्रोच मोर्चा किंवा कॉक्रोच म्हणून तुम्ही हेल्प कराल का त्यांना त्याच्यामध्ये सहभागी व्हाल? कोणाला? या विरोधकांनी जे विरोधक एकवटले आणि त्यांनी जर आंदोलन केलं तर मला वाटतं आता हे फक्त विरोधकांचा प्रश्न नाही राहिलेला आहे. आपल्या देशात लोकतंत्र धोक्यात आलेलं आहे. आणि लोकतंत्र धोक्यात कसं आलेलं आहे, आपली जी ज्युडिशरी आहे त्याच्यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. सीबीआय ईडी काय आपण पाहिलेच आहे. आपल्या राज्यात जो शिवसेना फोडण्यात आला, एनसीपी फोडण्यात आला, हे कशामुळे शक्य झालं? सीबीआय आणि ईडीच्या दमावर हे सगळं केलेलं आहे. ते इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी झालं, ज्युडिशरी झालं आणि मीडियाबद्दल तर कायच बोलणार मी. तुम्ही लोक आहेत, मराठी मीडियाचा मी सन्मान करतो, पण मीडिया काय डेमोक्रेसीचे 4 पिलर असतात म्हणतात ना, त्याच्यात ज्युडिशरी एक असतो, मीडिया असतो, ह्या दोन्ही ज्युडिशरीवर तर खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण आहे आणि मीडियावर प्रश्नचिन्ह नाही आहे. मीडियावर क्लिअरली दिसतंय मीडिया कोणत्या बाजूला आहे. तर जेव्हा या देशातले सगळे मोठे मोठे इन्स्टिट्यूशन्स जे आहेत, ज्यांचं काम होतं लोकतंत्राला जिवंत ठेवणं, ज्यांचं काम होतं एका माणसाची दडपशाही तानाशाही निर्माण नाही झाली पाहिजे, त्या लोकांनी हे होऊ दिलं.